पहिली चांगली नोकरी होती, नोकरी गेली लॉकडाऊन मध्ये. पहिले साधं शेड होतं. खरेदी करताना आपण घेतानाच आहे ना, एक वर्षाच्या आसपास घेतो. 6 ते 7 महिन्यापर्यंत सांभाळले तर चांगला प्रॉफिट होतो. ॲव्हरेजली रेट 28,000 30,000 पर्यंत ॲव्हरेज जातो. नमस्कार मंडळी, मी सूरज मुखे तुमचं फार्मिंग बाबाजी चॅनलवरती स्वागत करतो. आत्ता आपण ह्या शेडवरती हे दादा आहेत. हे साहेब बोकड पालन करतात. ते खूप चांगला अनुभव आहे. त्यांची एक नोकरी होती, नोकरी गेल्यानंतर ह्या बोकड पालनामध्ये आले. व्यवसाय कसा करतात म्हणजे खरेदीपासून त्यावरती खाद्याचा खर्च आणि विक्री व्यवस्थापन, मार्केटिंग, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला हा व्हिडिओ पाहिला ना, बोकड पालन कशा प्रकारे करतात हे डिटेलमध्ये तुम्हाला ह्या व्हिडिओमधून कळणार आहे. तर नमस्कार साहेब. नमस्कार. एकदा आपला एक परिचय द्या, तुमचं नाव, पत्ता. नमस्कार, माझं नाव राहुल सोपान पाचारणे, मुक्काम पोस्ट तिनेवाडी, राजगुरुनगर, पुणे. बोकड पालन आपण करताय. हो. कधीपासून करताय? एक 2019 पासून करतो. कसं काय आलं बोकड पालनामध्ये? पहिली चांगली नोकरी होती. नोकरी असल्यामुळं पहिले काय आपण त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हता बोकडपालनमध्ये यायचं. पण माझ्या मामाच्या मुलांनी सांगितलं की नोकरी गेली लॉकडाऊनमध्ये, आणि लॉकडाऊनमध्ये येऊन दुसरा काही व्यवसाय करण्याचा काही हे मानस काय नव्हता. त्याच्यामध्ये मामाच्या मुलांनी सांगितल्यामुळं की बाबा तू करू शकतो का, एकदा ट्राय कर. मग शेळी पालनाचं नाही सोचलं तुम्हाला? शेळीपालनामध्ये तो बोलला शेळीपालनामध्ये आहे, पण शेळीपालनामध्ये मग त्यांचं माकड काळ ते बाकीच्या गोष्टी तुला अनुभव नाहीये, तू पहिलं फक्त याच्यामध्ये ट्राय पालनामध्ये बोकड पालनामध्ये ट्राय कर. त्याच्यानंतर ट्राय केला. 11 बोकड आणले आपण चाकणवरून मार्केटमधनं 2200 रुपयांनी. आणि त्याच्यानंतर मग आपण सुरुवात केली. पहिल्या लॉटमध्ये विक्री केली 2200ला खरेदी करून. 2200ला खरेदी करून 8,100ला विक्री केली. किती महिन्यात? 2.5 महिन्यात. 2.5 महिन्यामध्ये तिथे तुम्हाला प्रॉफिट चांगला दिसला. प्रॉफिट चांगला दिसल्यामुळे मग त्याच्यामध्ये परत मग आम्ही दुसरा लॉट 20चा घेतला. जास्त नाही, खाद्याच्या गावरांमध्येच करतोय सुरुवातीला. हो, गावरानमध्येच केल्यामुळे मग खाद्याच्या उपलब्धतेनुसार आपण 20चं जास्त त्याच्यात नाही. खाद्याच्या जेवढी उपलब्धता आहे आपल्याकडं त्याच्यानुसारच मग वाढत. जमीन किती आपल्याला? आपल्या 2 एकर जमीन आहे. आणि चारा किती एकर करतो? 1.25 एकर. आणि बोकड पालन सोडून अजून काय करता का? तेवढंच बोकड पालन. फक्त बोकड पालन, बाकीच काही. जमीन पण कमी आहे त्यामुळे त्याच्यामुळं चाऱ्याचं नियोजन आपलं बसलं पाहिजे. त्या हिशोबाने जेवढं पॉसिबल होईल तेवढंच करू. सुरुवातीला कशी गेली होती की सांगतात की कमी खर्चामध्ये करायला पाहिजे शेड किंवा असं? बरोबर. सुरुवातीला आपण आता पहिले साधं शेड होतं पत्र्याचं, म्हणजे एकदम साधं बारीक. हा, लाकडं साईड मेडे उभे करून वरती पत्रे टाकले होते. त्याच्यावर चालू केलं होतं आपण. त्याच्यानंतर मग पावसाळ्यात आम्हाला असा त्रास व्हायला लागला की पावसामुळं पाणी आतमध्ये यायला लागलं. मग त्याच्या 2-3 वर्षे काढले तसंच, कारण शेडमध्ये जास्त खर्च करून उपयोग नाही, जनावरांवर खर्च केला पाहिजे. मग बऱ्याच शेळी पालनाचं काय होते, शेडवरती नुसता दिखाव्यासाठी खर्च करून उपयोग नाही, ते प्रॉपरली त्याच्यामध्ये काम झालं पाहिजे जनावरांवरती. बरोबर. हा आमचा उद्देश होता. की आता हे शेड कधी बांधलं? आता हे शेड 1 वर्ष झाली शेड बांधलेली. वर्ष झालं. बरोबर. किती बाय कितीचं? हे 30 बाय 48 शेड, म्हणजे जवळपास 1,500 स्क्वेअर फूटच्या आसपास आहे शेड. किती खर्च आला तुम्हाला बांधायला? 3.5 लाख रुपये गेले शेडला. एकदम साध्या पद्धतीच बांधला. हा, एकदम साधं. मग काय सांगाल की शेड कसं बांधावं? कारण की काय म्हणतात 5-1 फुटापर्यंत भिंती बांधा, हवा नाही लागली पाहिजे किंवा अजून काय. असं काही नाही की पूर्व पश्चिम किंवा दक्षिण उत्तर बांधू शकता. जसं हवेचा फ्लो तुमच्या भौगोलिक परिस्थिती आहे त्याच्यानुसार पूर्व पश्चिम किंवा दक्षिण. हवा फक्त पास झाली पाहिजे फक्त, की जेणेकरून जो आपल्याला मूत्राचा वास येतोय त्याचा वास नाही आला पाहिजे. 3.5 लाखामध्ये गव्हाणी आणि पाण्याचं सगळं पूर्ण सगळं म्हणजे वरचं सगळं झाकून पूर्ण 3.5 लाखामध्ये आपलं पूर्ण झाले सगळं. याच्यामध्ये प्राणी किती बसतात? याच्यामध्ये 60 प्राणी बसतात, पण आता आपल्याकडे मोठे प्राणी असल्यामुळे आपल्याकडे 35 प्राणी आहेत फक्त. आता फक्त 35 जनावर येतात. तुम्ही आता बघतोय ना, खाली कोबा नाही केला. बरोबर. जो प्राणी आहे ना तिथं कोबा नाही केला. कारण काय कोबा करण्याचं कारण काय, जे मूत्र हे ना त्याच्यामुळं ते जिरून जाते आपल्या मुरम असल्यामुळं खाली, आणि वाळताना आपल्या जमीन मुरमाडे लवकर वाळती आहे जमीन. बरोबर. तुमचं बिझनेस कसं करता तुम्ही ते सांगा ना, म्हणजे कधी खरेदी करता, विक्री कधी करता, काय? आता तसं मी पहिलं कटिंगच्या मार्केटमध्येच आपलं हे करत होतो गावरान पहिलं. हा, सुरुवातीला ज्यावेळी चालू केलं त्याच्यावेळी 2 वर्ष कटिंग मार्केटमध्येच केलं. आणि त्याच्यानंतर कटिंग मार्केटमध्ये किती म्हणजे सांभाळायचे तुम्ही?
4 महिने, साडेतीन महिने हार्डली साडेतीन महिने. त्याच्यामध्ये 2.5-3 महिने जसं ग्रोथ होईल तसे आपण विकून टाकायची. चाकणला विक्री करायची किंवा व्यापारी जागे. फायदा होतो तुम्हाला? हो, त्याच्यामध्ये पण चांगला फायदा होतो. आता खास बकरीसाठीच आपलं मेन बकरीसाठी करता? मेन बकरी. खरेदी कधी आधी करता? किती महिने आधी खरेदी करता? 6-7 महिने अगोदर खरेदी करतो. 7 महिने अगोदर, 7 ते 8 महिने. आणि तेवढा वेळ सांभाळून ईदला विक्री करायची. किती साधारणतः सांभाळता? आता आपल्याकडं 35 जनावर आहेत. दरवर्षी किती राहतं? 40-45-50 पर्यंत आपलं असते. 50. गेल्या वर्षी छोटे बोकड होते, 60 बोकड होते गेल्या वर्षी. किती वयाचे बोकड असतात ते खरेदी करताना विक्री करताना? कसं खरेदी करताना आपण घेतानाच आहे ना 1 वर्षाच्या आसपास घेतो. 1 वर्ष वय असलेलाच घेतो, जेणेकरून त्यांनी दात लावली पाहिजे किंवा पुढं अडचण नाही आली पाहिजे आपल्याला विक्रीला. हा. आणि जात बघताना तुम्ही कोणत्या जातीमध्ये काम करता? जात बघताना आपण कोटा, शिरोई 2 शिरोई, कोटा आणि शिरोई. बाकीची होती आपल्याकडं सोजत, पण काय होते त्याचं कॉस्टिंग जास्त हे होते. सुरुवातीला गुंतवायला जास्त लागतात आणि त्या प्रमाणात आपल्याकडे कस्टमर त्या टाईपचे येत नाही. आपल्याकडे ग्रामीण भाग असल्यामुळं कस्टमर थोडं मिडियम रेंज असल्यामुळं. जेव्हा विक्री करतो तेव्हा बोकड 2 दातावरनं 4 दातावरती गेला असतो, 6 दातावरती गेला असतो? बरोबर. 4 दातावर पण जातात, 6 दातावर पण जातात साधारणतः. जेव्हा आपण घेत असतो बरोबर, कधी कधी घेतानाच आता बोकडांची दात लावलेले असतात खरेदी करतानाच आपल्याकडे. मग 2 दात जर असेल तर तो 4 दात करेल 4-5 महिन्यात. खरेदी करताना बोकडामध्ये काय काय बघितलं जातं? खरेदी करताना त्याची जी साईज आहे, लांबट, हाईटला उभार पाहिजे लांबट, त्याच्या शिंगाची ठेवण, डोळे, पायात हे नाही पाहिजे हेगडेपणा किंवा याच्यावर कळतं तो किती वजन घेऊ शकतो, रंग, हाईट किती होऊ शकते, लांबी आणि हाईट पाहिजे ना त्याची, त्याच्यावरच वजन वगैरे किती वाढ घेऊ शकतो आपल्याला अंदाज येतो. आणि आपल्याला अनुभव येऊन गेलेला की याची हाईट एवढी, याची लांबी एवढी की होऊ शकतो. तुमच्या आपोआप तुम्ही बरोबर सिलेक्ट करता, सिलेक्ट करून 6 महिने सांभाळता. 6 महिन्यामध्ये यांना चाऱ्याचं नियोजन किंवा इथं आणल्यावरती सेट करण्याचं नियोजन कसं राहतं? सेट करण्याचं नियोजन आता तिकडनं आणले होते ट्रान्सपोर्टमध्ये, त्यांना सुरुवातीला आपण सुक्का चाऱ्यावरच ठेवतो. एक 15-20 दिवस सुक्या चाऱ्यावरतीच त्यांना करतो. आणि बाकीचं त्यांना इंजेक्शन वगैरे हे असेल लसीकरण करतो 15 दिवसानंतर. स्ट्रेस रिलीज झाल्यानंतर थोडासा स्ट्रेस रिलीजसाठी औषधं देऊन डॉक्टरच्या सल्ल्यानुसार, डॉक्टरच्या सल्ल्यानुसार, जे डॉक्टर कोरडे डॉक्टर आहेत ना त्यांच्या सल्ल्यानुसार आपण सल्ला घेऊनच मग त्याच्यानंतर झाल्यानंतर 15 दिवसानंतर लगेच लसीकरण करून टाकतो. PPR, ETV वगैरे असेल का. चाऱ्याचं नियोजन कसं असतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत? सकाळपासून सुरुवातीला सकाळ त्यांना खुराक दिला जातो. खुराकामध्ये काय काय? खुराकामध्ये मका, सोयाबीन, गहू, पेंड कोणती पेंड? आपली शेंगदाणा पेंड मिक्स करून टाकू सगळं. एका बोकडाला किती जातं? एका बोकडाला साधारणपणे आता आम्ही 100 ते 150 ग्रॅम पर्यंत देतोय. आता हे वाढवणार पुढे कितीपर्यंत जातं? वाढून 350-400 ग्रॅम पर्यंत, 500 ग्रॅम पर्यंत जाते, जोपर्यंत विक्रीला येतो तोपर्यंत. आता याची तयारी चालू झालेली आहे? तयारी चालू झाली आता. किती महिने आधी चालू करतो तयारी? एक 4-5 महिने, 4 महिने. 1 महिना सेट करायला गेला आणि 4 महिने अगोदर आपले 4 महिन्यानंतर वजन वाढ हळूहळू वाढवता. एक 5 किलो 6 किलो पर्यंत वाढती वजन वाढ 4 महिन्यात. दर महिन्याला? 4 महिन्यात वजन वाढ होती. एक 25-22 किलो पर्यंत, 25 किलो पर्यंत वजन वाढ होती त्यांची. आता सकाळी खुराक दिला त्याच्यानंतर नियोजन कसं राहतं? खुराक दिल्यानंतर सुरुवातीला आपण कोरडा चारा टाकतो. कोरडा चारा खाल्यानंतर कोरड्यामध्ये काय काय? कडवा फक्त, आणि बाकी काही कोरडा चारा नाही आपल्याकडं. कडवा, त्याच्यानंतर ओला चारा टाकतो लगेच सकाळीच लगेच 1-1.5 तासाच्या अंदाजाने, तासाभराच्या अंदाजाने. दुपारी काहीच नाही? दुपारी फक्त हे करायला. त्याच्यानंतर 4:30 वाजता मग कोरडा चारा, आणि त्याच्यानंतर मग ओला चारा परत. सारखाच चारा ना? तोच सारखाच, सेम. मका आणि ओल्यामध्ये मका आहे, इलायती गवत आहे, आणि नेपियर लावलेले आपण, बाहुबली नेपियर. हिरव्या चाऱ्यासाठी किती जागा लागते? आता एक तुम्ही 40-50 सांभाळता ना?
एक 1.25 एकरच्या आसपास अंदाजे. हा चारा कमी पडत नाही ना हिरवा? चारा नाही कमी पडत. हिरो चारा इलायती गवत आहे आपल्याकडं, एपियरी आणि मकाई, चारा नाही कमी पडत. आता जो कोणी नवीन करणार आहे, आता तुम्ही सुरुवात कितीपासून केली होती? 2019 आपण सुरुवात केली. कितीपासून केली होती? संख्या किती घेतली? संख्या सुरुवातीला 10 घेतली होती. जो कोण नवीन करणार आहे त्यांनी पण असं 10च्या हो हो बरोबर. काय होते, एकदम मुडी टाकली तर त्याच्यामधलं आपल्याला अनुभव नसतोय. हळूहळू हळूहळू अनुभव आल्यानंतर तुम्ही वाढवू शकता. मग जो कोण सुरुवात करणार मग पहिलं कटिंगसाठी करावा ना? कटिंगसाठी केली किंवा ईदसाठी केली तर त्याच्यामध्ये फक्त आपल्याला काम नुकसान नको व्हायला ना? नुकसान नको व्हायला म्हणून कटिंगसाठी. कटिंगला गिऱ्हाईक लोड गेलं तर लगेच अनुभव येतो. लगेच अनुभव येतो. बरोबर. आणि शेडला पण काय काय जास्त खर्च करण्याची जास्त काय खर्च कारण साधं शेड असले तरी काही प्रॉब्लेम नाही. आता हे गव्हाणी बोल ना. फक्त जनावरांवरती प्रॉपरली काम केलं गेलं पाहिजे. हे गव्हाणी बनवल्यात, याच्यामध्ये कसं केलेलं आहे तुम्ही नियोजन? आता हे गव्हाणी आपल्या बॅरलच्या त्याच्यामध्ये दोन हे टाकून आतल्या साईडने ना स्क्रू मारलेले आहेत आणि हे बॅरलच्या गव्हाणी टिकावर राहतात आणि खराब होत नाहीत. आणि पाण्याचं नियोजन पण तुम्ही पाण्याचं नियोजन पण बॅरल मध्येच आहे. कारण पत्रीच्या याच्यामध्ये काय होते, पत्रा गंज लागतोय. चाऱ्यामध्ये वेगळं खुराक सोडून अजून काय देतो वेगळं? औषधं किंवा बाकी कॅल्शियम वगैरे काय अजून? आता तशी गरज जर पडली तरच त्या बोकडाला पर्सनली द्यावं लागतं. तसं गरज तर पडत नाही शक्यतो करून. कारण खुराकामध्येच पूर्णपणे ते मिनरल मिक्सचर वगैरे सगळं मिक्स करून दिलं. खुराकामध्ये काय 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 टाकतं? मिनरल मिक्सचर टाकतो आणि एक हिमालय 32 पावडर आहे. हिमालय 32 टाकतं. बरोबर. 2 टाकतो पावडर. आणि अजून मल्टीव्हिटॅमिन किंवा अजून काय? मल्टीव्हिटॅमिनची आतापर्यंत एकाच बोकडाला गरज पडली होती. कारण तो आजारी पडल्यावर ते वापरतात. रेग्युलर वापरायची काही गरज नाही. आपल्याला ब्रॉटॉन देतो आपण याच्यामध्ये, कशामध्ये? लिव्हर टॉनिक मध्ये ब्रॉटॉन. महिन्यातून किती दिवस द्यायचं? महिन्यातून एकदा जंतनाशक दिल्यानंतर एक 7-8-10 दिवस देतो ब्रॉटॉनची. बस तेवढंच द्यायचं. तोपर्यंत बाकी काही गरज तर नाही पडली. जेव्हा आपण बोकड सिलेक्ट करतो, खरेदी करतो, ही कुठून खरेदी होती तुमची? देवनारच्या मार्केटला करायचं खरेदी. पण काय होते, तिकडं खरेदी केल्यानंतर आपल्याकडं तिकडं राजस्थानवर तो ट्रान्सपोर्टेशन होतं. तिकडनं परत आपल्याकडं 300-400 किलोमीटर ट्रान्सपोर्टेशन. त्या ट्रान्सपोर्टेशन स्ट्रेस जास्त होतो आणि नंतर जनावर आजारी पडतात. आजारी एकदा पडली की त्याच्यानंतर रिकवर व्हायला वेळ लागतोय. रिकवर व्हायला वेळ गेला की आपलं जे खर्च करणार आहे त्या खर्चाचं कॉस्टिंग वाढून परत जनावर जसं पाहिजे विक्रीला तसं तयार होत नाही. बरं. असं घेताना जनावर एकतर लोकल मार्केटमधून किंवा आपण प्रॉपर जाऊन राजस्थानमध्ये किंवा MP मध्ये प्रॉपर जाऊन जनावर खरेदी करून आणतो स्वतःच्या गाडीमध्ये. मग आता ही बाहेरून तुम्ही जाऊन जाऊन खरेदी करून आणलेली आहे सेपरेट गाडीमध्ये. बरोबर. आता वर्षभरामध्ये एकच लॉट होतो तुमचा की दोन लॉट होतात ते वर्षभरामध्ये? आपला तसं मानस होता 3 लॉट करायचा. पावसाळ्यामध्ये जशी पाहिजे तशी वाढ होत नाही, वातावरण थंड असल्यामुळे. तर ईदचा लॉट करता तुम्ही? एक ईदचा लॉट होता आपला 35-40-50 पर्यंत काय बस जे काय बसतील तेवढी. हा. आणि एक कटिंगच्या कटिंगचा जे की लोकलचे बोकड उचलायचे. हो, लोकलचे बोकड उचलायचे मार्केटमधनं जे काय असेल ते 3,500-4,500 आपल्या गावरान माल. आणि त्याच्यानंतर तो माल आपण 3-3.5 महिन्यानंतर 3-3.5 महिने त्यांना पहिलेच जंतनाशक वगैरे सेम नियोजन यांच्यासारखंच. खुराक वेळच्या वेळ सकाळी 1 संध्याकाळचा 2 टाइम खुराक आणि खाद्याचं नियोजन केलं गवत, जेणेकरून आपलं शेड बंद नाही पडलं. शेड बंद नाही राहील. काय होतंय, एकदा खंड पाडला की माणूस कंटाळा करतो. त्याच्या पाठीमागे बरीच कारण. तुमचा मेन व्यवसाय तर हाच आहे? हा, मेन व्यवसाय आपल्याकडे हाच आहे. बाकी काही व्यवसाय नाही आपल्याला. ज्यावेळेस गावरान टाकतो त्यावेळेस 60 टाकतो आपण. त्यांची लाईन साईज लहान असते. किती किलोची असते साधारणतः ते असतात 10-12-15 किलो पर्यंत. ते 25 किलो पर्यंत करायचे आणि विक्री करायची. 3-3.5 25-30 किलो पर्यंत 3-3.5 महिन्यात होतात. कसे याच्यामध्ये काम किती जण करता तुम्ही? आता काम मी आणि माझी मिसेस 2 जण काम करते. किती वेळ करावं लागतो काम? सकाळी 1-2 तास, संध्याकाळी 2 तास. 2 तास चारा वगैरे द्यायचे म्हणजे 4 तासामध्येच? 4 तासामध्येच. ईदचं बोकड आता कोणत्या महिन्याच्या अंदाजे? असं सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये खरेदी. ऑक्टोबर मध्ये. आणि विक्री कोणत्या महिन्यात होणार? जुलैमध्ये ईदचा जाईल तसं. त्याच्यानंतर परत कधी माल भरणार आपण? जो गावरांचा आहे तो? गावरांचा हा माल विक्री झाला
हा. की गावरांचा मग लगेच माल खरेदी जुलैलाच. आणि त्याची विक्री परत म्हणजे हे बोकडे यायच्या आधी त्याची विक्री होऊन जाते. हे बोकडे यायच्या अगोदर त्यांची विक्री होऊन जाते. म्हणजे कधी कधी तुम्हाला 7-8 महिने पण सांभाळायला लागत असेल हे बोकड. हो 7-8 कधी कधी काय होतंय आपल्याला माल भेटत नाही वेळेवर, मग जास्त दिवस जसं अवेलेबिलिटी होईल मालाची, मग कधी कधी कमी सांभाळायला लागतो. कमी सांभाळायला लागतो, कधी कधी जास्त सांभाळायला लागतो. माल जर लवकर भेटला आपल्याला तर मग काय प्रॉब्लेम. किती महिने सांभाळून चांगले योग्य म्हणजे कसं प्रॉफिट चांगलं मिळेल आपल्याला? 6 ते 7 महिनेपर्यंत सांभाळले तर चांगला प्रॉफिट होतोय. त्याच्यामध्ये वजन वाढ पण चांगली होती. वजन वाढाचं नियोजन कसं असतं तुमचं? पहिल्या महिन्यामध्ये असं, दुसऱ्या महिन्यात असं? आता खुराकाचं नियोजन तसं करतो. 100 ग्रॅम, 150 ग्रॅम, 200 ग्रॅम, 300 ग्रॅम पर्यंत, 500 ग्रॅम पर्यंत, 600 ग्रॅम पर्यंत. पण म्हणजे असं की बोकड कसा रिस्पॉन्स देतो? कारण की आला का पाहिलं त्याला सेट व्हायला लागत असं. बरोबर, सेट व्हायला वेळ लागतो. महिना दिवस जातो त्याच्यामध्ये सेट व्हायला. त्यानंतर मग वजन वाढ व्हायला सुरुवात होती. हा, मग खुराक चालू केला आपण की वजन वाढ व्हायला सुरुवातच झाली म्हणायचं. ते किती किलोचं असतं आणताना? 25 किलो, 30 किलो पर्यंत, 35 किलो पर्यंत आणतो आपण. आणि विक्रीच्या वेळेस किती? विक्रीच्या 70 किलो पर्यंत जातात ते. 70 किलो पर्यंत. आता खरेदी करताना काय ॲव्हरेज रेटने खरेदी करता? विक्रीच्या वेळेस कसं राहतं तुमचं ॲव्हरेज रेट? आता घेताना आपण बोकड सिलेक्टेड घेतले तर थोडेसे कॉस्टली जातात. 10-11 हजार पर्यंत, 12 हजार पर्यंत. जास्त कॉस्टली घेत नाही आपण बोकड, कारण आपल्याला पण पुढं सांभाळून त्याचा पुढं फायदा झाला पाहिजे. आणि आपल्याकडे कस्टमर पण कसं मिड रेंज मध्ये येतात. विक्रीचं कसं करता? कस्टमर आपले आहे ना घरी येऊनच घेऊन जातात कस्टमर बरेचसे. विक्रीचं काय म्हणजे ॲव्हरेजली काय रेटने विक्री करता? ॲव्हरेजली रेट 28,000 30,000 पर्यंत ॲव्हरेज जातो. आणि हे गिरायकालाच जातं ना? म्हणजे गिरायकाला डायरेक्ट व्यापाऱ्याला नाही देत आपण. यासाठी मार्केटिंगसाठी काय केलं तुम्ही? मार्केटिंगसाठी आपण आता म्हणजे डिजिटल मार्केटिंग तर काय केलेलं नाही, पण एकाकडे गेलं असं. एकाला कळालं, दुसऱ्याला कळालं यांच्याकडे बोकड भेटतं. आज दुसरं काय केलं नाही आपण? बाकी असं प्रॉपरली मार्केटिंग मध्ये काय केलेलं नाही. 6 महिन्यामध्ये बोकडांना एक साधारणपणे 4-3,500 हजार 5,000 पर्यंत खर्च जातो. म्हणजे सगळा फक्त मजुरी नाही पकडत ना आपण? त्याच्या मजुरी नाही पकडत, फक्त त्यांचा खाद्याचा खर्च, खुराकाचा खर्च, औषध वगैरे काय खर्च, सगळा खर्च पकडून 4 ते 5 हजार रुपये. 4 ते 5 हजार रुपये. आता जो तुम्ही 10-12 हजार रुपयाला आणलेला आहे त्याच्यावरती लईत लय 5 हजार रुपये खर्च. बरोबर, सगळा खर्च, औषधांचा वगैरे सगळं. लईत लय 15 ते 17 हजारापर्यंत गेलं. बरोबर. म्हणजे तुम्हाला एका बोकडा माग एक कमीत कमी 10 ते 15 हजार रुपये कमीत कमी तर वाचणारच आहेत. बरोबर, 10 ते 15 हजार रुपये वाचत असेल ना? बरोबर. ऍव्हरेज जर पकडलं तर एक 12-13 हजारापर्यंत कसे पण राहतात बोकडा, एका बोकडा माग. बरोबर, बकरीच्या बोकडा माग. आणि त्यानंतर जे कटिंग साठी करतो आपण गावरांचे, त्याच्या मागे किती राहतात एका बोकडा मागे? त्या बोकडा पाठीमागे आपल्याला थोड्या दिवसात मध्ये प्रॉफिट होते. त्याच्या पाठीमागे आपल्याला 3-4 हजारापर्यंत जरी राहिले आणि आपलं लोट साईज पण मोठी असते, त्याच्यामुळे ते पण परवडून जाते. ते तुम्ही 3-3.5 हजार रुपयाला खरेदी करता? हो, 3-3.5 3.5 पर्यंत ऍव्हरेज. 3.5 पर्यंत. आणि विक्री 8,000 पर्यंत. आता हार्डली विक्री मी म्हणजे 9,000 रुपयापर्यंत गेलेली, म्हणजे 8 ते 8.5 पर्यंत. 8.5 पर्यंत ऍव्हरेज जाते. कशी 2-3 हजाराचा खर्च तरी 2-3 हजार रुपये खर्च होतच ना. आता खुराकाचा खर्च आहे, आपल्याला खाद्याचा खर्च आहे. प्रत्येक बोकडा मागे एक 2 ते 3 हजार. 3 हजारापर्यंत खर्च होतो. तुम्ही आता वर्षभरात 2 लोट काढता, तर याच्यामध्ये तुमचा खर्च सगळा जाऊन, आपण इन्व्हेस्टमेंट करतोय दरवर्षी, बरोबर, पण खर्च सगळा जाऊन शेवटी आपल्याला प्रॉफिट किती राहतं 2 लॉट मिळून? 2 लॉट मिळून एक साधारणपर्यंत 7.5-8 लाखापर्यंत कसा प्रॉफिट जातोय आपला. हा. ईदच्या बोकडांमध्ये कसं? ईदच्या बोकडांमध्ये आता कसं काय होते, काय बोकड ऍक्टिव्ह जास्त. नाही, लॉटला किती राहतं साधारणतः एक 5-5.5 लाखापर्यंत राहतात बकरीदच्या लॉटमध्ये. आणि बाकी कटिंगच्या लॉटमध्ये पण पैसे राहतात, फक्त व्यवस्थितपणे त्यांची वाढ झाली पाहिजे. हे कटिंगच्या याला खुराकाचा जरा खर्च कमी होता असं नाही? यांच्यापेक्षा कमी होतो खुराकाला खर्च, आणि कमी वेळेमध्ये जातात ना ती. 3 महिन्यामध्ये तर ते संपतात, 3-3.5 महिन्यामध्ये. यांना तसं जास्त वेळ द्यायला लागतो. 7.5-8 लाख रुपये तुम्ही म्हणताय कमावताय तुम्ही, बरोबर. बाहेरून बोकडा आणून स्वतःच्या याच्यावर सांभाळताय. पण मग बंद का पडते? बरेच जण चालू करतात, ते बंद करतात, कारण काय राहत? चुकतंय काय लोकांचं त्याच्यामध्ये? प्रत्येकाचं काय होते, गोट्यावरती जास्त खर्च होते. प्राणी आणल्यानंतर खरेदी करायला खर्च कमी पडतो, आणि नियोजनाचा अभाव होतो, साऱ्याचा अभाव. आता कधी कधी काय होतं की मरतूक जास्त होते, कारण आपण बाजारातून प्राणी आणतोय, बरोबर. तर ते कारण काय राहतात की मरतूक होण्याचे? मरतूक कारण काय होतं, इन्फेक्शन. बाजारातून आपण जनावर आणतो, सेट करायलाच त्याला आजार काय ते कळायला पाहिजे फक्त.
की त्याला कोणता आजार आहे. म्हणजे आजाराच्या आधीच आपल्याला उपचार करायला लागतात हो, का? आजार जर झाला तर जेवढे लवकर उपचार होतील तेवढे लवकर उपचार केले पाहिजे. आणि लवकर उपचार जर केले तर त्या मृत्यू कमी होणार. त्याच्यावरती आपल्याला पूर्ण लॉटला काय करायला लागेल, त्याच्यावरती अगोदर उपचार काय करायला लागते, व्हॅक्सिनेशन कसं करायला लागेल, जंतुनाशक द्यावं लागेल, व्हॅक्सिन काय म्हणजे पुढची उपचार पद्धत कशी त्याच्यावरती डिपेंड राहते ना. नवीन चालू जर करणार असेल कोणी तर थोड्या क्वांटिटीमध्ये 10, 12, 15 क्वांटिटीमध्ये तुमची चाऱ्याची जशी उपलब्धता असेल त्याच्यावरती हिरवा चारा, इलायती गवत वगैरे चालू करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे बोकड पालनामध्ये फायदा आहे असं नाही का? नाही फायदा, 100% फायदा आहे. फक्त तुमचं योग्य नियोजन, खरेदी पण तुमची त्याच दरामध्ये व्हायला पाहिजे. त्याच दरामध्ये व्हायला पाहिजे. जर महाग झाली तर तुमचं खरेदी प्रॉफिट आपल्या कमी होते. सगळ्या गोष्टींचं जर नियोजन झालं तर खूप चांगला फायदा होतो. खरंच खूप खूप धन्यवाद साहेब, खूप चांगली माहिती दिली मित्रांनो. आणि बोकड पालनाविषयी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमधून कळलं असेल. जरी काही माझ्याकडनं प्रश्न विचारायचे राहिले असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. तर भेटूया असेच एका चांगल्या माहितीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.